नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्री आद्य शंकराचार्य भाग 3. कालच्या भागामध्ये आपण ब्रह्मसूत्रावर भाष्यलेखन करण्यासाठी ते बद्रिकाश्रमाच्या वाटेला गेले असं आपण बघितलं होतं. आज बघूया बद्री क्षेत्री जाताना त्यांना मंदिरामध्ये काय दिसलं. या बद्री क्षेत्री जातात तो मंदिरामध्ये नारायणाची मूर्ती नव्हती. चौकशी करताच पुजाऱ्यांनी सांगितलं की चिनी मूर्तिभंजकाच्या भीतीने आम्ही ती नारद कुंडामध्ये बुडवली आणि आता आम्हाला ती काढताच येत नाही. आचार्याने ते ऐकलं. लगेचच अलकनंदेच्या नारद कुंडात उडी घेतली. नदीच्या जोरदार प्रवाहाशी टक्कर देऊन नारायणाची मूर्ती वर काढली आणि मग त्या मूर्तीची समारंभपूर्वक मंदिरामध्ये पुन्हा प्रतिष्ठा केली. तिथले पुजारी मंत्रमुख नव्हते, परंतु नारायणाची नित्य सेवा जाणकार वैदिक ब्राह्मणांकडून व्हावी यासाठी त्यांनी केरळातून काही वैदिक ब्राह्मण बद्री क्षेत्री आणले आणि त्यांना पूजेचा अधिकार दिला. बद्री क्षेत्राजवळच व्यासतीर्थ आहे. तिथेच व्यासांचा आश्रम आहे. तिथेच व्यासांनी भारताची रचना केली आहे, म्हणजे महाभारताची रचना केली आहे. आचार्यांनी तिथे राहूनच ब्रह्मसूत्रे, गीता आणि काही प्रमुख उपनिषदांवर भाष्य लिहिली. नंतर आचार्य हिमालयातल्या अन्य तीर्थांच्या दर्शनासाठी निघाले. जिथे मुक्काम होईल तिथे आचार्य शिष्यांना पाठ द्यायचे असा क्रम त्यांनी सुरू केला. असाच एकदा पाठ सुरू असताना एक काळा ब्राह्मण तिथे आला. त्याने आचार्यांना जरा जोरातच तू कोण असं विचारलं. शिष्यांना काय पढवतोस असा प्रश्न केला. आचार्यांच्या आधी शिष्यांनीच त्या ब्राह्मणाला उत्तर दिलं की हे आमचे गुरु प्रकांड पंडित आहेत. त्यांनी द्वैत मताच्या निराकरणासाठी ब्रह्मसूत्रांवर अद्वैतपर भाष्य लिहिले आहे आणि तेच ते आम्हाला पढवीत आहेत. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की तुमच्या गुरूंना अद्वैत पक्के समजले असेल तर मला एका सूत्राविषयी शंका विचारायची आहे, ती त्यांनी दूर करावी. आचार्यांनी नम्रपणे त्यांची शंका दूर करण्याचं वचन दिलं. आचार्यांनी एका शंकेचे विवरण करताच त्या ब्राह्मणाने एक एक करून अनेक शंका विचारल्या. आचार्यांनी त्यांचं समाधान केलं आणि त्यामुळे ब्राह्मण संतुष्ट झाला. त्याने आपलं निजरूप त्यांना दाखवलं. ते साक्षात वेदव्यास होते. प्रसन्न मनाने त्याने आचार्यांना आशीर्वाद दिला आणि आचार्यांना आता 16वं वर्ष चालू झालं होतं. ते वर्ष त्यांच्या अपमृत्यूचे होतं. वेदव्यासाने त्यांना 16 वर्षाचं अधिक आयुष्य दिलं आणि ते तेथून गुप्त झाले. त्यानंतर कुमारील भट्ट, मंडन मिश्र अशा तत्कालीन पंडितांची त्यांची गाठ पडली. मंडन मिश्रांची पत्नी शारदांबा शंकराचा अवतार असलेल्या शंकराचार्यांच्या दर्शनामुळे ती शापमुक्त झाली आणि निजधामी जाण्यास निघाली. तेव्हा शंकराचार्यांनी तिला विनंती केली की तिने शृंगेरी येथे वास्तव्य करून भक्तजनांची सेवा घ्यावी. तिने ती विनंती मानली. शृंगेरीला तुंगा नदीमध्ये जलसमाधी घेतली. तिचा आत्मा सत्यलोकामध्ये गेला आणि पार्थिव देह तिथेच शिलारूपामध्ये राहिला. शंकराचार्यांनी या शिलेवर चक्र कोरलं. शारदेची चंदन मूर्ती बनवून तिची तिथे प्रतिष्ठापना केली. तिला शारदांबा असं म्हणतात. ती शृंगेरीच्या शारदा मठाची उपास्य दैवत आहे. त्यानंतर लगेचच मंडन मिश्रांनी संन्यास घेतला आणि आचार्यांचं शिष्यत्व पत्करलं. पुढील आयुष्यात त्यांनी आपली विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता आचार्यांच्या अद्वैत सिद्धांताच्या मंडनातच सार्थकी लावली. आचार्य मग शिष्यगणांसह दक्षिण यात्रेला निघाले. महाराष्ट्र, आंध्र, तिथून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला ते गेले. पण तिथेही वैदिक धर्माचा मागमूसही राहिला नव्हता. कापालिक शैवांनी तिथे आपले वर्चस्व स्थापन केलं होतं. त्यांची शिवोपासना उग्र होती. पण तिथे ती वाममार्गी होती. प्रसंगी शिवाला मध्य मास
पशुबळी नरबळी ते देत असत. शंकराचार्यांनीही तिथली परिस्थिती पाहिली. आपल्या उपदेशांच्याद्वारे तिथल्या लोकांना त्यांनी सात्विक उपासनेचा उपदेश केला, खरा धर्म शिकवला. शेवटी कापालिकांना आपला पराभव मान्य करून आपले श्रीशैल्यवरचे केंद्र उठवावे लागले. अशा प्रकारे श्रीशैल्य पर्वत वैदिक धर्मावलंबी करून आचार्य तिथून खाली उतरले. पुढे गोकर्ण क्षेत्री आणि पुढे शृंगेरीला पोचले. शृंगेरी हे निसर्गरम्य ठिकाण आचार्यांना ते फार आवडलं. तिथे एक मठ स्थापन काही काळ तिथे त्यांनी वास्तव्य केलं. तिथल्या वास्तव्यात आपल्या शिष्यांना प्रस्थानत्रयीवरती भाष्ये स्वमुखानं त्यांनी पढवली. त्याने अद्वैत वेदांतामध्ये त्यांना पारंगत केलं. तोटकाचार्य नावाचा शिष्य त्यांना इथेच मिळाला. सुरेश्वराचार्यांवर या मठाचा भार देऊन ते पुढे केरळ देशातल्या आपल्या जन्मगावी निघाले. मातेच्या दर्शनाची त्यांना ओढ लागली होती. त्यांच्या आईचा जीव केवळ त्यांच्या भेटीसाठीच अडकून राहिला होता. थोड्याच दिवसात त्यांची माता मृत्यू पावली. त्यानंतर आचार्य दिग्विजयार्थ बाहेर पडले. त्यानंतर काय झालं ते पाहूया उद्याच्या भागात.